देवीदास शर्मा यांच्या संकल्पनेतून दुधी भोपळ्याच्या कमंडलू जलपात्राच्या माध्यमातून भागविली जाते पक्षाची तहान। श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा 2.5 दशकाचा उपक्रम। प्राणीमात्रावर दया करा हा मूलमंत्र डोळ्यासमोर ठेवून येथील सतीफैल भागातील श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळातर्फे संस्थापक अध्यक्ष देवीदास शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 2.5 दशकापासून दुधी भोपळ्यापासून जलपात्र तयार करून ते जलपात्र शहर व आजूबाजूच्या परिसरात ज्या भागात पक्ष्यांचा अधिवास अधिक दिसून येतो त्या भागात हे जलपात्र लावून पक्ष्यांची तहान भागविण्याचे कार्य करण्यात येत आहे। केवळ जलपात्र लावून त्यांचे कार्य थांबत नाही, तर उन्हाळ्याच्या दिवसात या भजनी मंडळाचे कार्यकर्ते दररोज सकाळी ज्या ठिकाणी जलपात्र लावण्यात आले त्या ठिकाणी जाऊन त्यात शुद्ध व थंडगार पाणी भरत आहेत। त्यांचे हे कार्य यंदा 20 मार्चपासून सुरू आहे। यंदा 600च्या वर जलपात्र लावण्यात आले। त्यांचे कार्य वाखाणण्याजोगे। त्यांच्या या कार्याचे शहरातील सामाजिक संघटनांनी व पक्षीप्रेमींनी अनुकरण केले, तर पक्ष्यांना तहान भागविण्यासाठी पाणी कुठे मिळते यासाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही। एवढेच नव्हे तर पाण्याअभावी त्यांना आपला जीव गमविण्याची वेळ येणार नाही। दरवर्षी साधारण 700 ते 800 जलपात्र बनविण्यात येतात। हे दुधी भोपळ्यापासून जलपात्र तयार करण्याकरिता किमान 2 महिने लागतात। हे जलपात्र नैसर्गिक पर्यावरण पोषक असून पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी योग्य ठरत आहे। या कमंडलू जलपात्राचे मोफत वितरण करण्यात येते। हे जलपात्र बनविण्याचा उपक्रम कदाचित संपूर्ण महाराष्ट्रातून एकमेव पहिलाच असावा। यंदा हे जलपात्र बनविण्यासाठी भजनी मंडळाचे विनोद सुकाडे, दिलीप झापर्डे, लालाजी सांगडे, रामकृपाल शर्मा, अमर शर्मा, प्रेम शर्मा, आशा अंधारे, सुशीला आवलकर, संगीता वाघोडे, पार्वता सुकाडे, मंगला बावस्कर, जया सुकाडे, शकुंतला ढवळे, जयश्री झापर्डे व मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचा सहभाग लाभला। हे दुधी भोपळे तलाव रोड, शेगाव रोड, घाटपुरी, अंतरज, रोहणा शहराजवळील आदी भागात फिरून दुधी भोपळे तोडून आणण्यात आले आणि त्याला वाळवून कमंडलूचा आकार देण्यात आलाय। सन 2000 पासून हा उपक्रम आजतागायत सुरू आहे। आतापर्यंत एकूण 13,000 कमंडलू जलपात्र शहरातील वेगवेगळ्या भागात लावण्यात आले आहेत, तर काहीचे मोफत वितरण करण्यात आले। इंडिया न्यूज पल्स, खामगाव, बुलढाणा। नमस्कार सर, मी देवीदास शर्मा, सतीफैल खामगाव, श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाचा अध्यक्ष आहे। आम्ही मागील सन 2000 मध्ये श्री सद्गुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाची स्थापना केली आणि भजनी मंडळाच्या माध्यमातून आमचा मुख्य उद्देश आहे की भाई मुख में हो राम नाम और राम सेवा हात में, होईल तितकी मुखाने देवाचं नाव घ्यायचं भजनाच्या माध्यमातून आणि जे काही आहे ते आपल्या हाताने चांगली सेवा करायची। आज इतकं वाढतं प्रदूषण, उन्हाची इतकी तीव्रता असल्यामुळे पक्ष्यांचे जे हाल होऊ लागले, तर पक्ष्यांसाठी काहीतरी करावं हा उद्देश समोर ठेवून भजनी मंडळाच्या माध्यमातून आज जे भजनी मंडळाचे तबल्यावर, नालवर जे आमचे हात चालतात तेच आमचे हात आज अनाथ पक्ष्यांसाठी नाथ झालेले आहे। तर आम्ही पक्ष्यांकरिता दरवर्षी उन्हाळ्या तसं तर 12 महिने आम्ही उपक्रम राबत असतो, पण उन्हाळ्यामध्ये खास आम्ही विशेष पक्ष्यांकरिता कमंडलू जलपात्र स्वतः जंगलामध्ये जातो, ते तोडून आणतो। तोडून आणल्यानंतर त्याला वाळवून त्याला कटरच्या माध्यमातून कापून त्याच्यातलं गच काढून स्वच्छ पाण्याने धुवून ते कमंडलू जलपात्र आम्ही पक्ष्यांकरिता तयार करत असतो। आणि हे जलपात्र आम्ही मोफत अनेक लोकांना आजपर्यंत 26 वर्षात जवळजवळ 13,000 जलपात्र आम्ही वाटलेले आहे। ह्या जलपात्राचे भरपूर लोकांना दिलेले आहे आणि भरपूर लोक येऊन घेऊनही चाललेले आहे आणि भरपूर लोकांनी लावलेलेही आहे। पक्षी येतात, पाणी पितात। आम्ही एका कमंडलूमध्ये जल टाकतो आणि एका कमंडलूमध्ये दाना टाकतो। दाना आणि पाणी हा आमचा उपक्रम आहे।